तर कर्म काय? कर्म बंधू आहे. कर्म काय? आपला सखा आहे, आपला सोबती. परंतु आपला मुलगा मुलगी, आपला वंश हा काही आपला वारस नाही. आपला वारस जे ते आपले कर्म वारस आहे. आणि आपण जो जन्म जर घेतो हे आपल्या कर्माच्या आधारावर जन्म घेतो. जीवनामध्ये दुसरं काहीच नाही की संपत्ती, वैभव, नातेवाईक, मित्रमंडळ हे क्षणापुरते. परंतु चिरकाळ चालणारी जर काही गोष्ट आहे आणि जन्मजन्मापर्यंत चालणारी जर गोष्ट आहे तर ती म्हणजे आपले काय? कर्म. कर्म किती महत्वाचं आहे जीवनामध्ये हे आपण जाणून घेतो. आणि त्यामध्ये आपण काल बघितलं की कर्माचा जो विपाक आहे, कर्माचा जो लाभ आहे तो कशा पद्धतीने होतो आणि कर्म काय असतात, सम्यक कर्म काय असतात आणि सम्यक कर्म काय नसतात यावरही आपण चर्चा. आज आपण समजून घेऊया कर्मातला पुढचा अंग. कर्म बंधू, कर्म बंधू, कर्म सखो, कर्म बंधू, कर्म सखो, कर्म योनी, कर्म पठानो, कर्म शरणं, कर्म बंधु, कर्म सखो, कर्म योनी, कर्म पठानो, कर्म शरणं. तर कर्म काय? कर्म बंधू आहे. म्हणजे हे कर्म सगळं काही आहे. आणि कर्म काय? आपल्या सोबत नेहमी राहता. बरोबर. कर्म काय? आपला बंधू. कर्म काय? आपला सखा आहे, आपला सोबती. म्हणजे जेव्हा आपण जर वाईट प्रसंगात असतो तेव्हा आपला साथ कोणी जर नाही दिली तर कोण देणार साथ? हे कर्म जे हेच आपली साथ देणार. म्हणून कर्म काय? आपला सखा आहे. कर्म योनी आहे. आपण जन्म जे घेतो हे कर्माच्या आधारावर जन्म घेतो. त्याच्यामुळे कर्मच काय? आपली योनी पण काय? तर कर्म आहे. कर्म काय? पठ्ठानो आहे. तर आपल्या जीवनाचा जो आधार आहे तो काय? कर्म आहे. आणि कर्म काय? हे शरणंग आहे का? हेच सर्व काही आहे. त्यामुळं काय? कर्म हे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. जर कर्म जर आपला वारस कोणी जर आपण जर विचारलं तर मी म्हणेल माझी मुलगी माझा वारस आहे, कोणी म्हणेल माझा मुलगा माझा वारस आहे. परंतु आपला मुलगा मुलगी, आपला वंश हा काही आपला वारस नाही. आपला वारस जे ते आपले कर्म वारस आहे. आणि आपण जो जन्म जर घेतो हे आपल्या कर्माच्या आधारावर जन्म घेतो. म्हणून कर्म हे काय? हे आपला दायक आहे. कर्म दायादको. म्हणून भगवंत म्हणतात कर्म काय? दायादक आहे. आपला दायित्व जे आपला वारस जे आपले कर्म आहे. आणि त्यामुळं आपण काय करायला पाहिजे? चांगले कर्म करायला पाहिजे. जर आपण सम्यक कर्म जर केले तर आपला जो वारस आहे म्हणजे आपला जो जन्म आहे तो काय राहील? तो चांगला राहील. आणि आपण जर वाईट कर्म केले तर आपला जन्म काय राहील? वाईट राहील. आपण वाईट जर काम केलं तर आपला सखा म्हणजे आपला कर्म आहे. मग आपले जर सखा कर्म आहे तर मग आपण जर वाईट कर्म केलं तर आपल्या सोबत कोण राहील? वाईटच राहील. आपण जर चांगलं काम केलं तर आपल्या सोबतही कोण राहील? चांगलंच राहील. आपली योनी सुद्धा कोण आहे? कर्मच आहे. आणि त्याच्यामुळं येणारा जन्म कशात होणार आहे, कुठल्या योनीवर होणार आहे, हा कशावर डिपेंड आहे? तर हा आपल्या कर्मावर डिपेंड आहे. आपले जर कर्म जसे तर त्या योनीमध्ये आपण काय घेणार? जन्म घेणार. आणि आपले कर्म जर खराब जर असले तर आपण अधोगतीच्या योनीमध्ये जन्म घेणार. आणि आपले जर कर्म जर चांगले असत तर आपण सुगतीच्या योनीमध्ये आपण जन्म घेणार. तर एवढं कर्म महत्वाचं आहे. जीवनामध्ये दुसरं काहीच नाही की संपत्ती, वैभव, नातेवाईक, मित्रमंडळ हे क्षणापुरते. परंतु चिरकाळ चालणारी जर काही गोष्ट आहे आणि जन्मजन्मापर्यंत चालणारी जर गोष्ट आहे तर ती म्हणजे आपले काय? कर्म. आपले कर्म त्याच्यामुळं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जर कर्म जर आपण लक्ष दिलं त्या कर्मावर तर निश्चित पद्धतीने आपल्या सर्व गोष्टी ज्या होती
त्या चांगल्या होतात. नुसतं या जन्माच्या नाही होत तर पुढच्या जन्माच्या सुद्धा चांगल्या होतात. त्यामुळं कर्म हे भगवंताने जे अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक कर्म सांगितलेलं आहे ते अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. बाकी सगळं व्यर्थ आहे. कर्मच काय सर्व काही आहे. आणि त्यामुळं बुद्धांनी कर्माचा सिद्धांत सांगितला, कर्म वादाचा सिद्धांत सांगितलेला आहे. आणि तो कर्माचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर तर चालायचं कसं, हा ध्यान एक मात्र कासरा आहे. त्या मनाला काय करतो हा ध्यान, ध्यान साधनेत आपण त्या मनाला एक व्यसन घालतो आणि त्याला कशा पद्धतीने चालायचं हे शिकवतो. आणि त्यामुळं कर्मामध्ये कर्म सिद्धांतामध्ये आणि चांगल्या कर्मावर जर आरूढ व्हायचा असेल तर ज्या पद्धतीने एखादा जो घोडेस्वार आहे तो ती लगाम जी आहे त्या घोड्याची ती व्यवस्थित पकडून काय करतो, तो आरूढ होतो, घोडा चालवतो. एखादा बैलगाडीवाला जो शेतकरी आहे तो त्या बैलाचा कासरा धरून चालवतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जर चांगले कर्म करायचे असतात तर आपलं ध्यान अतिशय महत्वाचं आहे. हे त्या घोड्याला लगाम घालण्यासारखे तर आपल्या कर्माला लगाम घालायला जर कोणी कारणीभूत आहे, कोणी वळण लावू शकतं आपल्या कर्माला, तर ते म्हणजे आपलं ध्यान लावू शकतं. कारण ध्यान आपल्याला अंतर्मनात घेऊन जातं आणि आपण वास्तव काय आपलं हे आपल्याला दाखवतं. आपण ते चांगलं काम करू लागलो की वाईट काम करू लागलो हे कदाचित कधी कधी आपल्याला समजत सुद्धा नाही, परंतु ध्यान आपल्याला जाणीव करून देतं की तुम्ही चांगले काम करू लागले का वाईट काम करू लागले. आणि त्याच्यामुळं हे सगळी जाणीव आणि सजगता निर्माण करायचं काम कोण करतं, हे ध्यान करतं. आणि त्यामुळं आपण काय दररोज ध्यान करायला पाहिजे. ध्यान करून ध्यानाचा अभ्यास करून आपलं जीवन सुखी करायला पाहिजे. इतरांचं सुद्धा जीवन काय सुखी करायला पाहिजे. सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण, सर्वस्व.